फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर भेटले होते. ती आपल्या जोडीदारासह तिथे सुखाने राहत होती. योग्य वेळी तिने त्या घरट्यात अंडी घातली. ती खूप आनंदी होती आणि आपल्या पिलांच्या जन्माची वाट पाहत होती. एका दिवशी चिमणी दाणे टिपण्यासाठी बाहेर गेली होती. समुद्राला आपल्या विशालतेचा आणि शक्तीचा खूप गर्व होता. त्याने विचार केला, मी इतका शक्तिशाली आहे, या छोट्या पक्षाचे घरटे माझ्यासमोर काय आहे? गर्वाच्या भरात समुद्राने एक मोठी लाट निर्माण केली आणि त्या लाटेने चिमणीचे घरटे आणि त्यातील अंडी आपल्या पोटात ओढून नेली. चिमणी परत आली तेव्हा तिला तिचे घरटे आणि अंडी दिसली नाहीत. ती व्याकुळ झाली. तिला समजले की हे समुद्राचे काम आहे. ती रडत रडत समुद्राला म्हणाली, हे समुद्रदेवा, तू तर इतका महान आहेस. कृपया माझी अंडी मला परत दे. ती माझी संपत्ती आहे. पण गर्विष्ठ समुद्राने तिच्याकडे लक्षही दिले नाही. त्याने तिच्या विनवणीची खिल्ली उडवली. चिमणीला खूप राग आला. तिने ठरवले की काहीही झाले तरी आपली अंडी परत मिळवायचीच. तिने समुद्राला आव्हान दिले, जर तू माझी अंडी परत दिली नाहीस तर मी तुला पूर्णपणे कोरडा करून टाकेन. समुद्र जोरात हसला. तू, एवढीशी चिमणी, तू मला कोरडा करणार? चिमणीने हार मानली नाही. तिने आपल्या छोट्या चोचीत समुद्राचे पाणी भरायचे आणि ते बाहेर नेऊन टाकायचे असे काम सुरू केले. ती सतत हे करत राहिली. दिवस रात्र ती हेच करत होती. इतर पक्षी तिला वेडी म्हणू लागले, अगं, हे अशक्य आहे. तू कधीच समुद्र कोरडा करू शकणार नाहीस. तुझे आयुष्य संपेल पण समुद्र तसाच राहील. चिमणीने उत्तर दिले, मला सल्ल्याची गरज नाही, मला मदतीची गरज आहे. तुम्ही मदत करू शकत नसाल तर कृपया मला निराश करू नका. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. तिचा हा अचाट निर्धार आणि अथक परिश्रम पाहून इतर पक्षीही प्रभावित झाले. ही बातमी हळूहळू पक्ष्यांचा राजा गरुड म्हणजे भगवान विष्णूंचे वाहन यांच्यापर्यंत पोहोचली. गरुडाला त्या छोट्या चिमणीच्या धाडसाचे कौतुक वाटले आणि समुद्राच्या गर्विष्ठपणाचा राग आला. गरुड स्वतः तिथे प्रगट झाले. त्यांनी समुद्राला बजावले, हे समुद्रा, या चिमणीची अंडी आत्ताच्या आत्ता परत कर, अन्यथा मी माझ्या पंखांच्या वेगाने तुझे सर्व पाणी सुकवून टाकेन आणि तुला वाळवंट बनवून टाकेन. भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या शक्तिशाली गरुडाचा क्रोध पाहून समुद्र घाबरला. त्याचा गर्व क्षणात उतरला. त्याने थरथरत आपल्या लाटांमधून चिमणीची अंडी सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणून ठेवली आणि माफी मागितली. चिमणीला आपली अंडी परत मिळाली. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. कथेचे सार, मॉरल ऑफ द स्टोरी, प्रयत्न आणि जिद्द असेल तर ईश्वरी शक्तीही तुमच्या मदतीला धावून येते. स्वतःला कधीच लहान किंवा कमजोर समजू नका. तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात.